डायबिटीज बद्दल शास्त्रीय माहिती देण्यासाठी आज आपण ह्या लेक्चरचं आयोजन केलेलं आहे. तर डायबिटीसला मराठीमध्ये काय म्हणतात? किती जणांना माहिती आहे? शुगरचा आजार, अजून मधुमेह म्हणतात, शुगरचा आजार. पहिले आपण डायबिटीसचे प्रकार काय आहेत ते मी सांगतो तुम्हाला. डायबिटीसचे तसे म्हणायला गेलं तर शास्त्रीय दृष्ट्या 4-5 प्रकार आहेत. पण साधारणतः जो डायबिटीस आपल्याला ह्या वयामध्ये तुमच्या वयामध्ये आढळतो तो साधारणतः टाईप 2 डायबिटीस म्हणतो, म्हणजे प्रकार 2चा डायबिटीस. एक डायबिटीस असतो जो लहान मुलांमध्ये देखील होऊ शकतो. लहान मुलांमध्ये होणाऱ्या डायबिटीसला आपण टाईप 1 डायबिटीस म्हणतो. लहान मुलांमध्ये जो डायबिटीस राहतो त्याच्यामध्ये इन्शुलिनच तयार होत नाही त्यांच्यामध्ये, त्याच्यामुळे साखर जास्त प्रमाणात वाढते त्यांच्यामध्ये, त्यांना आयुष्यभर इन्शुलिन लागतं. खाल्लेल्या प्रत्येक पदार्थाचं शेवटी ग्लुकोज नावाच्या साखरेमध्ये अन्नाचं रूपांतर होतं. आणि ग्लुकोज नावाची साखर आपल्या पेशींमध्ये जाऊन आपल्याला ऊर्जा मिळत राहते त्याच्यातून. तर आपल्या शरीरातली साखर जी असते साधारणतः 70 ते 140 या रेंजमध्ये असते. आणि शरीरात इन्शुलिन नावाचा पदार्थ तयार होत असतो. इन्शुलिन तुम्ही सगळ्यांनी ऐकलंच असेल. इन्शुलिन आणि ग्लुकोज नावाची साखर या दोघांच्या अतिशय टाईट कंट्रोल असतो. या दोघांमध्ये जर काही बिघाड झाला तर आपल्याला टाईप 2 डायबिटीस होण्याचा संभव असतो. म्हणजे गोड खाल्ल्यानंतरच डायबिटीस होतो असं नाही, पहिली गोष्ट. म्हणजे दुसरी गोष्ट, आपण जे अन्न खातो त्याचं शेवटी साखरेतच रूपांतर होतं. काही पदार्थांमुळे जास्त होतं, काही पदार्थांमुळे कमी प्रमाणात होतं. समजा आपण आंबा खाल्ला तर आंबा खाल्ल्याने शुगर, शरीरातली साखर जास्त प्रमाणात वाढते. पण जर आपण भाज्या खाल्ल्या तर त्यात कमी प्रमाणात साखर वाढते. आता आपल्यासारख्या वयामध्ये ज्यांचं वय 30च्या वरती किंवा 35-40च्या वरती आहे त्यांच्यामध्ये जो डायबिटीस होतो त्याच्यामध्ये इन्शुलिन नावाचं जे हॉर्मोन असतं, इन्शुलिन शरीरातली साखर पेशींमध्ये पोहोचत नाही, त्याच्यामुळे ती रक्तातच राहते साखर. आणि ते रक्तातल्या साखरेचं प्रमाण वाढून आपल्याला डायबिटीस होतो. जर आपण आठवलं 100 वर्षापूर्वीची आपली लाईफस्टाईल जर आपण बघितलं तर आपल्याला 100 वर्षापूर्वी आपल्या आजी आजोबांना, आपल्या आई वडिलांना शारीरिक कष्ट खूप होते, पहिली गोष्ट. तर आपल्या पिढीमध्ये शारीरिक कष्ट खूप कमी झालेत. प्रत्येकाकडे गाडी आलेली आहे, कार आलेल्या आहेत. तर शारीरिक कष्ट कमी झाल्यामुळे शरीरातली साखर जी ती वापरली नाही जात, ती तशीच्या तशीच राहते. पण शारीरिक कष्ट नसल्यामुळे आपली साखर वापरली जात नाही. ही न वापरलेली साखर आपली चरबीच्या स्वरूपात शरीरामध्ये ते साठवलं जातं. आणि पोटावरची चरबी सगळ्यात जास्त घातक असते. ती चरबी वाढल्यामुळे इन्शुलिन, शरीरातलं जे इन्शुलिन तयार होतं ते चांगल्या पद्धतीने काम नाही करू शकत. लघवीचं प्रमाण वाढणे, रात्री उठून लघवीला 3-4 वेळा जायला लागणे. पण जास्तीत जास्त लोकांमध्ये डायबिटीसची लक्षणे आढळत नाहीत. तो सायलेंट राहतो. म्हणजे चोर पावलाने आपल्या शरीरात तो खूप वर्ष राहतो. आणि काही कारणास्तव शुगर एकदम वाढून आपल्याला तेव्हा लक्षणे यायला सुरुवात होते. म्हणजे साधारण तहान जास्त लागणे, भूक जास्त लागणे, फटाफट वजन कमी होणे, थकवा जाणवणे, ही लक्षणं येतात. आणि डायबिटीस जर खूप वर्षांसाठी राहिला तर आपल्याला दिसण्यामध्ये पण त्रास होऊ शकतो. पायाला जळजळ, मुंग्या येणं, छातीत दुखणं वगैरे असे पण त्रास होऊ शकतात. आणि आपली जी जीवनशैली बदलली, बसणं आपलं खूप प्रमाणात वाढलेलं आहे. म्हणजे आपलं फिरणं वगैरे खूप कमी झालेलं आहे. हा पण एक डायबिटीस, त्याच्यामुळे पण डायबिटीस होतो. तिसरं, खाण्याच्या पद्धती आपल्या बदललेल्या आहेत. आपलं फास्ट फूड खूप प्रमाणात मिळतं. फास्ट फूड, जंक फूड म्हणजे समोसा, वडापाव, मिसळ, चिप्स येतात, बटाट्याच्या चिप्स, शेंगदाणे, हे सगळं खूप प्रमाणात पाकिटातलं जे मिळतं ते प्रमाण वाढलेलं आहे. आणि आपल्याला भूक लागली की आपण ते खात जातो. त्या सगळ्यांमुळे आपली शुगर
वाढते आणि डायबिटीसचं हे वाढतं. तर डायबिटीसमध्ये काय तपासण्या केल्या पाहिजेत? आपण उपाशी पोटीची साखर चेक केली पाहिजे. जर उपाशी पोटीची साखर 126च्या वरती असेल तर आपण डायबिटीस म्हणतो. 100 ते 125 असेल तर डायबिटीसची सुरुवात होते, त्याला डायबिटीस नाही म्हणत आपण. आणि खाण्यानंतरची साखर जर 140च्या वरती असेल तर त्याला आपण प्री डायबिटीस म्हणतो, डायबिटीसच्या आधीची स्टेज. आणि 200च्या वरती असेल तर तो डायबिटीस राहतो. नंतर एक टेस्ट असते HbA1c. तर HbA1c टेस्ट आपल्या मागच्या 3 महिन्यातली किती साखर आहे त्याचा ॲव्हरेज असतो. ती साधारणतः 7च्या खाली पाहिजे, 6 ते 7च्या दरम्यान पाहिजे. ती पण टेस्ट महत्वाची आहे. नंतर आपल्या शरीरातलं कोलेस्ट्रॉल, लिपिड प्रोफाईल म्हणतो आपण, हे पण रेग्युलरली चेक केलं गेलं पाहिजे. म्हणजे साधारणतः डायबिटीस हा रक्तवाहिन्यांवरती अटॅक करतो. जी साखर जी आपल्या शरीरातली एक्स्ट्रा साखर जी जमा झालेली आहे ती रक्तवाहिन्यांमध्ये जाऊन रक्तवाहिन्या जाड होतात, ते ब्लॉक करतात. त्याच्यामुळे आपल्याला पॅरालिसिस, स्ट्रोक, पॅरालिसिस होणे, डोळ्यांना आंधळेपणा येण्याची शक्यता असते. नंतर हृदयरोग, नंतर किडनीचा त्रास आणि पायाच्या नसा, मुंग्या येणं वगैरे. जर खूप वर्षांचा डायबिटीस असेल अनकंट्रोल्ड तर पायातून चप्पल निसटणे वगैरे असं. तर हे सगळं तुम्हाला होऊ नये, आपल्याला होऊ नये, याच्यासाठी आपल्याला डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवायला लागतं. बरं, डायबिटीसचे उपचार काय काय आहेत उपचार? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला डायबिटीस हा आपल्या लाईफस्टाईल, म्हणजे आपण जे जीवन जगतोय त्याच्यातून उद्भवणारा आजार आहे हा. म्हणजे ठीक आहे, आपल्याला आईवडिलांकडून येतो हे एक आहे, पण आपली सध्याची जी लाईफस्टाईल आहे त्या लाईफस्टाईलमध्ये म्हणजे शारीरिक कष्टाचा अभाव आणि खूप खाणे म्हणण्यापेक्षा सतत काहीतरी थोडंफार खात राहणे, याची गरजेपेक्षा जास्त खाणे, याच्यामुळे. तर हे दोन जर आपण कंट्रोल केले आणि वजन कमी केलं आपलं तर डायबिटीस निश्चितच कंट्रोलमध्ये येऊ शकतो. आपली लाईफस्टाईल बदलणं गरजेचं आहे. दिवसाला कमीत कमी 30 मिनिटं आणि जमलंच तर 45 मिनिटं पटपट चालणे, ह्याच्यातून जी एक्स्ट्रा साखर जमा झाली शरीरामध्ये ती जाळली जाते, आपली चरबी कमी होते. चालल्यामुळे आपलं हृदय मजबूत होतं. आहारात काय घ्यावं? हिरव्या पालेभाज्या ज्या असतात त्याचं प्रमाण जास्त पाहिजे. अर्धी प्लेट आपली त्याच्याने भरलेली पाहिजे. एवढी मोठी प्लेट, आपण जे ताट आहे आपल्या ताटाची साईजच कमी करून घ्यायची. म्हणजे आपण मोठं ताट जे असतं ते न घेता 10 इंचाचं प्लास्टिकची प्लेट असते, 10 इंचाची, त्याच्यात खायचं. अर्ध्या भागामध्ये तुमच्या हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या पाहिजे. म्हणजे वांगे असतील, वांगे पण चालतात, म्हणजे वांगे असतील, सगळ्या हिरवं जे आहे भाज्या त्या अर्धी प्लेट भरलेली पाहिजे. नंतर त्याच्या 1/4 प्लेटमध्ये प्रोटीन्स पाहिजे. प्रोटीन शब्द ऐकलाय का तुम्ही? प्रोटीन्स म्हणजे दही, बिना साखरेचं पण, दही, सोयाबीन, उसळ, नंतर मोड आलेली धान्य, ह्याचं प्रमाण खाण्यामध्ये पाहिजे. आणि 1/4 पोळीची साईज कमी पाहिजे आपल्या. फुलका म्हणून जर ऐकलं असेल तुम्ही, छोटीशी एवढी हे असते, तर ती तशा 2 पोळ्या एवढं खाल्लं पाहिजे. फळांचं प्रमाण वाढवायचं. आणि खाण्याची सुरुवात करताना काकडी, गाजर, मुळा, टमाटे हे खायचं सगळ्यात पहिले. ठीक आहे, त्याच्याने बीट नाही चालत, बीटमध्ये शुगर जास्त प्रमाणात असते. हे 4 खायचे पहिले. त्याच्याने पोट भरलं जातं आपलं, त्याच्यामुळे भूक कमी होते आपली त्याच्याने. ठीक आहे, हे खाल्ल्यानंतर प्रोटीन्स खायचे. प्रोटीन्स म्हणजे मोड आलेली धान्ये, मोड आलेलं जे असेल उसळ वगैरे, नंतर सोयाबीन, दही, पनीर, जे नॉनव्हेज सगळं खायचं. त्याच्यानंतर चपाती आणि भाजी खायला सुरुवात करायची. ही जर आपण ठेवली सिक्वेन्स
तर शुगर कमी, जेवणानंतरची शुगर कमी प्रमाणात वाढते त्याच्याने. नॉनव्हेज मधून आपल्याला प्रोटीन्स मिळतात, म्हणजे आपले मसल बिल्ड करण्याकरता जे पालेभाज्यांमधून प्रोटीन्स मिळत नाही. तर नॉनव्हेज प्रमाणात जर खाल्लं तर काही अडचण नाही त्याच्यामध्ये. तुम्ही नॉनव्हेज कमीत कमी तेलात तयार केलेलं, कमीत कमी मसाला वापरलेलं असं नॉनव्हेज खाऊ शकता, पण प्रमाणात. फिश, मासे तुमचे जेवणामध्ये ठेवा. मासे हृदयासाठी चांगले असतात मासे. जास्त आहे तर तुमचा डायबिटीस निश्चितच रिव्हर्स होऊ शकतो. मी 2-3 महिन्यांनी डायबिटीस रिव्हर्सलचा प्रोग्राम चालू करणार आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये स्पेशल डाएट दिला जाईल आणि डायबिटीसच्या गोळ्या सगळ्या बंद केल्या जातील. आणि जर तुमचं वजन 10-15 किलो कमी झालं तर डायबिटीस रिव्हर्स पण होऊ शकतो. वेळ काढून आले लेक्चरला, त्याच्याबद्दल तुमचे सगळ्यांचे धन्यवाद.